सो आज फायनल दिवस आला निघण्याचा. शेवटची इथली चाय. सगळी माणसं चाय प्यायला बसले. आपली गाडीवर सामान पण सगळा सेट झाला. आता फक्त निघायची तयारी. काय सुचत नाही मला. काका काय विचारतात? इथं राहायचं आहे का? काका राहायची इच्छा पण नाही राहू शकत. का नाही राहू शकत? देईल बाबा. बाबा सर्व देईल. आपली मनाची इच्छा असेल तर देईल. नाही पण परत लवकर पण बोलवेल. हां परत बोलू बाबा सगळं इथंच राहा. तर मला जाऊ असा का इथं नको असं म्हणजे असं वाटतं जावं नाही घरी असं वाटतं. शेवटी नाव लागेल. काय काकी बोलता तुम्ही? तुमचे काही दोन शब्द. सगळ्यांची इच्छा हेच आहे का आपण इथं राहावं आज थोडे दिवस, पण आपला नाईलाज आहे. आपल्याला जॉबला पण जायचं आहे, घरातला पण बघायचं. अजून ब्लॉगर तुमची काय इच्छा? मला तर राहावंशी वाटते. हॅपी? अरे काय या काय आता तिकडं वाट बघते. चल सो गाईस फायनली आम्ही स्टेशनला पोचलो. बॅगी घ्यायच्या सगळ्या. बॅगेंचा तर नुसता भंडार आहे. अँड देन तुम्ही कधी आलात ना इथे राजस्थानला तर या भाईला नक्की विजिट करा तुम्ही. मी तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शनला टाकून ठेवीन. एक नंबर ही है. चलो फिर आएंगे ना, फिर मिलेंगे. चलो जय श्री. जय श्री. काही सगळ्यांचे रिव्ह्यू आहे. असं वाटतं घरी जावा. इथं असं वाटतं परत निघलो आणि जाऊ का नाही जाऊ का नाही. रातच्या आमचं त्याच चाललेलं काय रे साहेब. हो ना आपला माणूस भेटला. गाईज विषय असं झाला आहे की येताना जेवढी खुशी होती ना जाताना तेवढीच मनामध्ये नाराजी आहे. मन उदास आहे. जायची इच्छाच नाही होते. तर इथं विषय तोच झालेला की आतापर्यंत भरपूर सारी देवस्थाने केली आम्ही, पण असं कधीच झालं नाही की इथनं जायची इच्छाच नाही झाली. इथं असं तसंच झालं आहे. मला असं वाटतं की इथंच थांबावं. हां सगळ्यांची ज्यांनी सगळ्यांची मनाची इच्छा झाली मागितले त्या सर्वांची कामं पटपट होऊ दे आणि आम्ही पटपट इथं परत येऊ. हीच इच्छा. हॅप्पीला इवन हॅप्पीला पण हॅप्पी घरी जायची इच्छा आहे का तुला? तू दिसत नाही कोणाची मुलं. बोल हॅपी तुला काय वाटतंय? हॅप्पी माझी मेंबरी खायला दुसरं काय नाही खाणार. चल सो गाईज फायनली आमची ट्रेन निघाली इकडून. किती वाजता? 8 वाजता. किती वाजले? 8:15 8ला. सो गाईज फायनली आमची ट्रेन निघाली आहे. राज हाऊ इज इट फिलिंग? मनोदच आहे. चेहराच सांगते तुझा. हॅपी तुला कसं वाटतंय? घरी जाण्याची खुशी पण आहे नाही? अरे बापरे. आणि गाईस आल्या आमचा एक पोपट झाला आहे. आम्ही एवढ्या खुशीने घेतलेल्या ज्या सादरी ब्लँकेट होत्या ते सगळं पाण्यात गेले. कारण इथं काका दिले देसी मध्ये तू बसले त्याच्या सादरी उशीपासून सादरीपर्यंत सगळा दिले. माहिती नाही आपल्याला. अजून एक माहिती पडली काय माहिती पडली? एसी मध्ये चादरी पण देतात. जेवढ्यासाठी ते पण ते बघ. आवरण थंडा नाही वाटलेला तुम्हाला थंड. सो गाईज थोडा तिथून लांब आला ना थोडा मूड फ्रेश झाला आणि माझा मूड पण ऑफ होता. कारण की ब्लॉगच अपलोड नाही होतं यार. तीन वेळा ट्राय केला तरी होतच नाही अपलोड. फायनली आता झाला आणि आता अपलोडिंगला टाकलं आहे तर जरा बरा वाटतंय. मगापासून कोंबडीचं बोलू नाही शकत. छोला पुरी पोहा केली. होप नाही सोडायची मला. बस आता करतो. एनर्जी आली थोडी. मूड पण फ्रेश झाला आहे आणि फुल हॅप्पीने आपले काय बघत घेतलं तुम्ही? स्ट्रेंजर थिंग्स GTA 5. मी जाताना जे बोललो ना ते माझे शब्द मी रिटर्न घेतो. कारण की देवाने ऐकलंय तर एकदम भयंकर ऐकलंय. AC
ती आहे ना मग काय बोलतात देणेवाला जब भी देता चप्पर पाड की. काकीची अवस्था बघा, याची अवस्था बघा. काका अजून चिल आहे. असली माझ्या काका को रात में मारून पडेगा जब डबल ठंडी पडेगी. अभी तो फट रही है. अरे इथनं कसला हया आहे ते नुसतं. डायरेक्ट कुठली फिलिंग येते माहिती आहे का, मनाली कुल्लू मनालीला आलं असं वाटते. आणि अजून एक पचका जायला त्या म्हणजे आम्ही एवढ्या चादरी उदरी घेतल्या ना, या चादरी निघल्या. पण त्या कामी पण येतील कारण की थंडी जायची लागते. त्या पण घेऊ, आपण घेऊ. हां चादरी. अरे मग थोडासा हे झालेलो मी, सदम्यान गेलेलो. व्लॉग पण नाही अपलोड होते. परत इकडनं रिटर्न मन नाही येता जायचं, म्हणजे मन झालं आहे आता. खूप लांब आलो तिकडून ना. आता जसं असं क्रॉस करतो. आता जसं असं घरी जाऊ ना तसे तशी घराची आस लागेल, जेवणाची आस लागेल, माणसांची आस लागेल. स्पेशल. मी तर मम्मीला सांगणार आहे आज नाही उद्या पोचू ना. तुला पण वाटलं ना संध्याकाळी पोचू, उद्या पोचू. मम्मीला सांगेल मस्तपैकी गरम गरम डाळ भात पापड लोणचा बनव. उद्या नॉनव्हेज आहे. का ना उद्या बुधवार आहे. तरी मी खान, मला खावायचे चिकन बिकन. मला नॉनव्हेज खायचं आहे. मला वाटते का मी लवकर माल घालीन वाटते. वैताग आले मला चिकन मच्छीचा. कला नाही तुला, सोडतो एक महिना सोडून तर बघ कसं. तुला सपोर्टर भेटेल ना. सॉरी तुला नाही, तुझ्या आयुष्याची वाट लावीन लगे मी. हो बाबा. लगेच खाऊन नको खाऊन बघ कसं वाटतं. लगेच टोचन भेटेल तुला. बघा जरा बघा. काय आहे इच्छा, आगे जो होएगा देखा जाएगा, कुछ नाही. चला आता जरा जेवायची वेळ होईल आपली. मस्तपैकी जेवूया. बघूया मागवले आता पण. काल जाऊ नाही काय तेरवाचं जेवण, तेरवाचं समोसा रे. तो हा ट्रेन मधला समोसा. ते ट्रेनमधला समजलं तरी पण आम्ही बघूया. असेल चांगला, मला तर वाटते असला पाहिजे. जेवण मागवलं ट्रेनमधला, बघूया कसा लागतोय. बस जेवताना एक तुम्हाला कॅमेरा देतो छोटीशी क्लिप. आणि मी तर झोपून जाणार आहे आता. माझं एक व्लॉगचं काम झालं आहे. मी आता झोपून जाईन बाई. पुढं चला. सो गाईच आपलं जेवण आलं आहे, जेवायला बसलं आहे. चव तर ठीकठाक वाटली मला. राज रिव्ह्यू भारी आहे. डाळ भात बोललो नाही मी मगाशी, डाळ भात आली. बघू आता टेस्ट करावं लागेल. नाही चांगली आहे. चला जेवून घेतो मी. काय वाटते बघ व्हिडिओ बघ ना तशी पकडली मी. जेवणानंतरला कापरा तर भरले आणि आम्ही घेतले चणा चटपटीत भेळ. मांजोरी खाताना बघ अशी दोघा जण. हे बघ कशी भेळ. सुरू कर काय एडीला बघा. काय बोलणार तुम्ही हिला. कप झोपाचा गोदर तादर दिल्यानंतर फुकटच्या त्या आपल्या गोंडसच्या हॅपीला छेडत घेतले याने. किती गोंडस आहे बघा. हॅपी बघा गेला. हॅपी दिसते का. यो पण दिसते. झोप गप चल. आमचा पण हातरून तयार झाला एकदम बिचारा एकदम बादशाह. ठीक आहे. आणि एक सिगरेट आहे माझ्याकडे, त्या आम्ही दाखवू. हे खायचं आहे आम्हाला आता. आम्ही खाणार आहे आता मी आणि हॅपी. काय बोलते. हां चालते एवढा काय नाही विषय. चलो ये खाते और सोते. भूमी जेवण बघून तुम्हाला वाटेल की रिपीट टेलिकास्ट होतोय, बट
एक भाजी वेगळी आहे. एक फक्त भाजी वेगळी आहे. आणि बटाटे फक्त असे का मोठे मोठे होते ते जरा स्लाइस करून कापले, दुसरं काहीच नाही आणि केलं. मटर याला जेवणाची इच्छाच गेली माहिती आहे का. आवडत या दिवशी मागवलेलं जेवण, तर त्याने बी नाश्ता केला, इथं भाकरवडी खाल्ली, लगे लास्ट जेवण आणून दिलं. 7:30ला जेवण आणलं. मग काही बोलले अभि नशीब जायला 2च या मागवले, दुपार का 4 नाही मारू मागवले. त्याला, हा मारू का, काढू दिसतील आपले. हिला हिला त्याला कार हे अपना मकसद याद आहे ना. हां, तू एकले मी एकले मकसद पुढे ट्रेन उडाली. सो बरोबर पकडले का रे. बस आपला परतीचा प्रवासाचा ब्लॉग एकदम मिनीमध्ये बस झाले. ब्लॉग बघून माझा मन भरला, आता बनवून पण भरला, तुमचं बघून भरला का माहिती नाही. आता जेवूयात, काय ॲक्टिव्हिटी केली तर केली, नाही तर मग झोपायचं करतो. आणि साध्यामध्ये होतं तर असं वाटत होतं AC पाहिजे, AC पाहिजे. AC मध्ये आलं असं वाटते साधा 12 होता. सगळे तरासी हा ना. सो गाईज फायनली आम्ही आमच्या बँड्रा स्टेशनला पोहोचलो. झोप मस्त झाली आहे वेळेस. आणि बस असं काय बोलायचं, ब्रश वगैरे केलंय, आता गाडी बुक करू आणि घरी. आणि आम्ही हॅपीला एक टास्क दिला की हॅपीचा फोन माझ्या बॅगेत ठेवायचा आहे. त्या हॅपीला बोललो की हॅपी न असता माझ्याकडे तू फोन दे आणि बोल बॅगेत ठेव फोन. हॅपी हो जा सुरू. अरे तू हसते न असता 400 रुपये होते बोल. येऊ का हसता तर थांबणार रे. घेते मी ह्याच्याकडची बरोबर. चला तो डायरेक्ट घरी भेटूया. ब्लॉगर तुम्हाला काय बोलायचं आहे? काय नाही, जाऊन पहिला घरी तुला बॅग वगैरे ठेवून झोपायचं आहे बस. घरची कामं कोण करणार आहे? खौफ देख रहे हो. तो काय मला सांगायची गरज नाही. अभी इधर से करेंगे गड्डी, जाएंगे घर पे. कसा वाटला? गळ्यात मास्क का बांधले तुम्ही? मंगलसूत्र आय एम अ जेनजी ब्रो. चलो मिलते हैं घर पे अभी. OMG कसा हॅपी हॅपी कसा 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 चष्मा विसरून आलेलो. येऊ दे तुझे 2 हात येऊ दे. अरे 2 हात येऊ दे ते. गाइस 8 माणसाची टॅक्सी बाटलेन. अभी और सामान लेके हम नेक्स्ट गाड़ी में. चलो पट से निकल दो आगे घर पे मिलते. फाइनली गाइस बैक टू होम. ये अपना दूसरा घर. मेरे घर पे जाने का भी बाकी है. हॅपी शेवटचा बोल. हॅपी दिसते ना. तर मंडळी मी घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, चाय पाणी नाश्ता जेवण वगैरे सगळं केलं. त्यानंतरला टाईम आला तो मेरी पिल्लू को देखने की. मला वाटलं जास्त धूळ वगैरे असेल, बट नाही, घरच्यांनी साफ केले वाटते हिला. चलो स्टार्ट करते गाड़ी को. हाँ मेरी जान. चलो ये व्लॉग कब तक, हा व्लॉग कधीपर्यंत एंड होईल मला याची गॅरंटी नाही. कारण की असं वाटते की एंडच नाही करावं, कंटिन्यू चालूच राहावं. कधी ना कधी तरी एंड करायला लागेल. बघूया आत्ता करेन किंवा करेन, समजेल तुम्हाला. सो फायनली गाईज घरच्या जेवणाची टेस्ट ती घरच्या जेवणाची असते. कारण की इतके दिवस म्हणजे 2 दिवस जी चव घेतलेली ना तिचा तोड ह्या जेवणाला नाही. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो. हे थांबणार. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो. खूप काही बोलायचं पण वाटतंय आणि असं वाटतं की हे कंटिन्यू ठेवावं. इतकी दिवसाची सवय पडली ना, असं वाटतं की मी जे करतोय ना ते अजून कंटिन्यू करत जावं. पण कुठेतरी थांबायला लागेल. तर हा व्लॉग इथेच एंड करतो.
इतक्या दिवसाचे व्लॉग तुम्हाला कसे वाटले, काय वाटले नक्की कमेंट करून सांगा मला. मला काय वाटतं बस एवढंच होतं. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये परत. तब तक के लिए गुड बाय, टेक केअर.